आज 14 फेब्रुवारी 2024. दुसऱ्यांसाठी वेगळा दिवस असेल, परंतु हा दिवस कोणता आहे हो? हा दिवस आहे जगद्गुरू संत तुकाराम यांची जन्मदिवस. या दिवशी संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा काय झाला हो? जन्म झाला. आता जगद्गुरू तुकाराम महाराज सर्वांना माहीत आहेत. त्यांची ही जयंती 400 वर्षापासून काय होते हो? त्यांची ही जयंती सगळेजण काय करतात? 400 वर्षापासून साजरे करतायत. आता सध्या सुमारे 80 देशात व 23 भाषांमध्ये संत तुकाराम महाराजांची जयंती जोरात सुरू आहे. या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे वाचन, गाथा पारायण, गाथा भाषांतर, गाथा विवेचन अशा अनेक समारंभाची सुरुवात झाली. संत तुकाराम महाराजांचे समतावादी, मानवतावादी, वीरतापूर्वक, वैदिक धर्म विरोधी, विज्ञानवादी, स्त्रीवादी, शेतकरीवादी तत्वज्ञान व चरित्र लोकांसमोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेस तुकाराम महाराजांनी मोठा हातभार लावला आहे. मोगल, चीनी, डच, इटालियन, फ्रेंच, इंग्रज अशा अनेक इतिहासकारांनी संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधावरून पुराव्यासह चांगले लिखाण केले आहे. वारकरी धर्माचे तत्वज्ञान व वारकरी चळवळीतून तयार झालेले धारकरी संत तुकाराम महाराजांनी शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेसाठी उपयोगात आणले असे इतिहासकारांचे काय आहे हो? इंग्रज इतिहासकारांचे असे काय आहे? संशोधन आहे. आता तुकाराम महाराज काय म्हटले? बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे विद्वान व ज्ञानी लोक मानव समाजाची विनामूल्ये व मानवाची व मानवतेची पातळी घसरू लागताच समाजाची व मानवाची सत्वगुण वृत्ती टिकवून धरण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्या भारतीय संस्कृतीचे जीवनमूल्य आहे. लक्षात ठेवा. काय म्हणतात हो? मानवाची व मानवतेची पातळी घसरू लागताच. मानव व मानवतेची पातळी कधी समतोल राहते? तर शुद्ध सत्वगुण ज्यावेळेस माणसाकडे असेल त्यावेळेसच काय हो? मानव आणि मानवतेची पातळी ही काय टिकून राहते? मानवाची सत्वगुण वृत्ती टिकून धरण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं काय आहे हो? जीवनमूल्य आहे. हे आपल्या कुठं शिकवलं जातं? हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीत शिकवलं जातं. 3 त्रिगुण, चौथा गुण कोणता? म्हणजे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण हे 4 गुण कुठं शिकवले जातात? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणी ना कोणी. हे संत तुकारामांनी सांगितले. परंतु आताही ह्या 400 वर्षापूर्वी नंतरही समर्थ रामदासांच्या रूपात, नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या रूपात काय हो आपल्याला मिळतंय? हे सगळं काय मिळतंय आपल्याला? हे शुद्ध मानवतेचा काय प्रसार केलेला दिसतोय आपल्याला. आपल्याकडं काय आहे? अजून सुद्धा मानवता शिल्लक आहे. राजा हरिश्चंद्र व श्रीयाळ चांगुणा इत्यादी राजे महाराज, ऋषी मुनींनी, साधू संतांनी प्रयत्न करून टिकवले आहे. हे भारतीय संस्कृतीचे जीवनमूल्य कुणी टिकवलंय? तुकाराम महाराज सांगतात. कुणी टिकवलंय हो? तर राजा हरिश्चंद्रापासून सुरुवात झाली. त्यानंतर श्रीयाळ राजा होता, चांगुणा इत्यादी राजे महाराज, ऋषी मुनींनी, साधू संतांनी काय हो प्रयत्न करून हे सगळं काय केलंय? आज आतापर्यंत काय हो? मानवता काय केली आहे? मानवता हे जीवनमूल्य काय केलंय हो? टिकवून ठेवलंय. हे आपण सहज निरीक्षणाने पाहू शकतो. आपल्याकडे तेवढी दूरदृष्टी दिली. समर्थ तर काय हो? मानवताच शिकवतात. मानवता हाच काय आहे? आपला धर्म आहे. हे कोणालाही नाकारता येत नाही.
याकरिताच सात्विक वृत्तीचा तोल मानवाकडून सांभाळला जावा आणि जागृती निर्माण होई, म्हणूनच आपल्याला हे काय निरूपण दिलेलं आहे. लक्षात घ्या, कशासाठी हे निरूपण आहे, कशासाठी हे श्रवण आहे, तर याच मानवता रूपी सात्विक वृत्तीचा तोल मानवाकडून सांभाळला जावा आणि जागृती निर्माण व्हावी, म्हणून हे काय आहे प्रवचन, कीर्तन, निरूपण कशासाठी आहे श्रवण कशासाठी आहे, तर हा मानवतेचा तोल काय तुटू नये. ज्या देशात विषमता किंवा आणि द्वेष मनुष्यात फैलावेल तो देश, राष्ट्र व मानवी समाज रसातळाला गेलाच म्हणून समजा. रसातळाला गेलाच म्हणून समजावा. हे कोण म्हणते संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्या देशामध्ये विषमता आणि मनुष्यामध्ये द्वेष फैलावेल तो देश, राष्ट्र व मानवी समाज रसातळाला गेलाच म्हणून समजावा. मग ह्या देशाला जर वाचवायचं असेल, आपल्या देशाला जर वाचवायचं असेल, तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मानवता काय झाली पाहिजे रुजली पाहिजे. ही सत्वगुण काय झालं राहिलं, ही सात्विक वृत्ती मानवतेची काय झाली पाहिजे टिकून राहिली पाहिजे. ती स्थिती सात्विक वृत्ती काय प्रत्येक मनुष्यात निर्माण व्हायला पाहिजे. कारण सात्विक वृत्तीपासून शरीर काय राहतं, सात्विक वृत्ती असेल तर शरीर काय राहतं निरोगी राहतं, निरोगी आणि सात्विक ऐकायला मिळालं. बघा, संत तुकारामांचे बोल आहे ते, समर्थ रामदासांनी पण तेच सांगितलं आणि संत परंपरे पण तीच सांगत आली आहे. हेच सांगतायत की काय ऐकलं, कानाने ऐकलं की सात्विक वृत्तीपासून काय शरीर काय बनतं निकोप बनतं आणि शरीर निकोप बनलं की काय रक्त सात्विक बनतं व क्रियाही काय होतात सात्विक होतात. मग सात्विक खाल्लं की सात्विकच येणार आहे ना. सात्विक लोक राष्ट्रात, अक्षर समाजात ज्या प्रमाणात निर्माण होतात, त्या मानाने राष्ट्र अगर समाज ह्यांचा उत्कर्ष होतो. देशामध्ये सात्विक वृत्तीचे लोक निर्माण होणे हे त्या देशाच्या, अक्षर राष्ट्राच्या अगर त्या देशातील मानवी समाजाच्या भरभराटीचे सुचिन्ह होय. काय आहे, ज्या देशामध्ये सात्विक वृत्ती असेल त्या देशाला प्रगतीपासून कुणीही अडवणार नाही. हे कोण सांगते, संत परंपरा सांगते. संत तुकारामांनी पण हे लिहून ठेवलंय, समर्थ रामदासांनी पण हे लिहून ठेवलंय. प्रत्येक देहामध्ये जर सात्विकता निर्माण झाली तर काय होईल 100% काय होणार आहे देशाचा विकास होणार आहे आणि देशाची व मानवी समाजाची भरभराट म्हणजे लोकांची शारीरिक व मानसिक सात्विक स्थिती ही होय. म्हणजे एका माणसाची सात्विक स्थिती बदलली म्हणून देश बदलणार आहे का नाही बदलणार. त्यासाठी देशातील जे लोक देशामध्ये राहत आहेत त्या प्रत्येकाची मनोवृत्ती कशी झाली पाहिजे, तर सात्विक झाली पाहिजे. विषमता काय झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे. मनातील द्वेष, इतरेतर म्हणजे आपल्यामध्ये आता जी विषमता निर्माण झाली ती काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे पूर्ण. तरच काय देशाची प्रगती आहे. सात्विक वृत्ती निर्माण होणं गरजेचं आहे. ज्या राष्ट्रात कोणतेही काय ही सात्विक वृत्ती म्हणजेच काय आपली संपत्ती आहे. ही सात्विक वृत्तीच म्हणजे आपल्या देशाची संपत्ती आहे. आजपर्यंत आपल्या देशाला भरपूर संकट आली, परंतु वाचवलं कुणी ह्या संत परंपरेची काय होती आपल्याकडं वृत्ती आहे, आपल्याकडं मानवतेची वृत्ती आहे. म्हणून आपण कोणत्याही संकटाला काय सहज काय गेलोय, सामोरं गेलोय. आज गरज आहे आपल्याला काय सात्विक वृत्ती प्रत्येकामध्ये आली पाहिजे. प्रत्येकाने सात्विक वृत्तीचा अवलंब केला तर काय होईल देशाची 100% प्रगती होणार आहे. ज्या राष्ट्रात कोणतेही शरीर बिघडवणारे दुष्ट व्यसन चालू असते किंवा दुष्ट व्यसनांना चालना दिली जाते, ते राष्ट्र
अक्षर समाज अधोगतीच्या मार्गावर खास आहे असे समजावे. बघा काय सांगितलंय संतांनी. ज्या राष्ट्रामध्ये, हे माझ्या मनाचं नाहीये, हे कोणाचं आहे, हे तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय. काय? ज्या राष्ट्रामध्ये, ज्या राष्ट्रात कोणते शरीर बिघडवणारे, शरीराला व्याधी लावणारे व्यसन जर चालू असेल, मग लक्षात घ्या, माणसं जर संपली तर युद्ध कोण करणार आहे? व्यसनाने जर शरीरच संपली, शरीरे नष्ट पावली, ही तर ते व्यसन म्हणत नाही ह्या जातीचा हा व्यक्ती आहे, हा धर्माचा व्यक्ती आहे म्हणून मी ह्याला बाधणार नाही. ते व्यसन काय करणार आहे? त्या माणसाला काय करणार आहे? बिघडवणारच आहे. आणि अशा दुष्ट व्यसनांना ज्या देशामध्ये चालना दिली जाते, ते राष्ट्र कशाच्या मार्गावर आहे? अधोगतीच्या मार्गावर खास आहे असे समजावे. कारण त्या राष्ट्रात व मानवी समाजात दुष्ट व्यसन कोणतेच नसते. त्या राष्ट्रात व समाजात सात्विक वृत्तीने लोक निर्माण होतात. म्हणजे काय सांगितलंय संतांनी, साधू संतांनी काय सांगितलंय? सगळ्यात मोठा अडथळा काय आहे? व्यसन आहे. ज्या राष्ट्रामध्ये, ज्या मानवी समाजात दुष्ट व्यसन कोणतेच नसते, तिथं काय असते? साहजिक असते. ते काय आहे? सात्विक वृत्तीने लोक निर्माण होतात. काय होतात? सात्विक वृत्तीने तिथं लोक काय होतात? निर्माण होतात. त्यांच्याचमुळे त्या राष्ट्राची आणि समाजाची काय होते? उन्नती होते. सात्विक वृत्ती हे राष्ट्राचे अक्षर, देशाचे जीवनमूल्य आहे. लक्षात ठेवा, सात्विक वृत्ती हेच काय आहे? राष्ट्राचे जीवनमूल्य आहे. राष्ट्राचे, देशाचे काय आहे? जीवनमूल्य आहे. एवढ्याच करता समाजाने व सरकारने या सात्विक वृत्तीरूपी नीतीचे रक्षण करावे. ही नीती सर्वांनी अवलंब करावा. कारण राष्ट्र जर अधोगतीच्या मार्गावर चाललेलं असेल तर त्या राष्ट्राला सद्गतीच्या मार्गावर आणण्याचं काम कुणी करायचंय? समाजाने, सरकारने. प्रत्येक व्यक्तीची काय आहे? ती सात्विक वृत्ती जोपासणे ही प्रत्येक नागरिकाची काय आहे? जबाबदारी आहे. मग ही वृत्ती ज्या वेळेस सर्वांमध्ये ह्या सात्विक वृत्तीरूपी नीतीचे जर रक्षण झालं तर आपला देश अधोगतीला जाणार नाही. असं कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणतायत. संत तुकाराम काय म्हणतात? मनुष्य सुधारणा म्हणजे काय? मनुष्याची सुधारणा ही मनुष्याची शरीराची सुधारणा नसून त्याच्या अंतःकरणातील भावनांची काय आहे? सुधारणा आहे. उदाहरण दिलेत त्यांनी. याकरता भावनांची सुधारणा करणे आवश्यक आहे. मनुष्य प्राणी ज्या वेळेस जन्म घेतो त्यावेळेस परमेश्वर जन्मताच त्यास ज्ञान आणि बुद्धी देतो. म्हणजे कुठल्याही मनुष्याने जन्म घेतला की त्यावेळेस त्याला जन्मताच काय असतं? ज्ञान आणि बुद्धी असते. ही बुद्धी याकरिताच दिली जाते की ज्यामुळे मनुष्य प्राणी शरीराचे पोषण व संवर्धन करील. ही बुद्धी कशासाठी असते? की मनुष्य प्राणी काय करील? शरीराचे पोषण व संवर्धन करील. बालपणी देवाने दिलेली बुद्धी समतावादी असते. बालपणे देवाने दिलेली बुद्धी कशी असते? समतावादी असते. हे कशावरून सिद्ध होते? तर ज्यावेळी लहान मुले एकत्र खेळतात बघा, त्यावेळी त्यांच्यामध्ये शंका येत नाही की जवळ खेळणारी मुले कोणत्या जातीची आहेत, कोणत्या धर्माची आहेत. मुलगा गरिबाचा असो, अक्षर श्रीमंतीचा असो, खेळताना त्याच्या बुद्धीमध्ये उच्च नीच भाव नसतो. हे लक्षात ठेवा. ती लहान मुले खेळताना मोठ्या प्रेमाने, सहकार्याने आणि बंधुभावाने वर्तन करतात. आपण हे प्रत्यक्ष पाहतो. लहान मुलांच्या बुद्धीमध्ये स्वार्थ भावना नसते. हा त्या समतावादी बुद्धीचा परिणाम होय. हे पाहणाऱ्याला सहज दिसू शकते. अनुभव घ्यायचा आहे ना सात्विक वृत्तीचा, ती ही सात्विक वृत्ती आहे. जेव्हा मुलगा हळूहळू वाढू लागतो व व्यावहारिक वातावरणामध्ये वागू लागतो
आणि धर्म व रीतिरिवाज यांच्या किंवा रूढीप्रमाणे चालू लागतो, तेव्हा त्याच्या बुद्धीतील नैसर्गिक समता हळूहळू कमी होऊ लागते व शेवटी नष्ट होते. समतेची जागा विषमता घेते, द्वेष घेतो. याचे कारण स्वार्थ बुद्धी व शिष्णोदर परायणता हे होय. खाणे पिणे व इंद्रिय सुख घेणे हा काय आहे हो? जडवाद आहे नुसता. या जडवादामुळे देह आसक्तीमुळे स्वार्थ धन मान व इंद्रिय सुखाचा मोह काय होतो? वाढू लागतो. मोह जसा जसा वाढत जातो तशी तशी बुद्धीमधील समता नष्ट होत जाते आणि विषमता व द्वेष वाढून मनुष्य दुराचारी व दुर्व्यसनी होतो. बुद्धी भ्रमिष्ट होते. बुद्धी काय होते हो? बुद्धी माणसाची काय होते हो? दुराचाराने आणि दुर्व्यसनानं काय होते हो? भ्रमिष्ट होते. अज्ञान वाढू लागते आणि नीतिमत्ता पायाखाली तुडवली जाते. इथंच काय होते हो? मानवता नष्ट होते. इतका अनिष्ट परिणाम जडवादाची म्हणजे धन मान आणि इंद्रिय सुखाची आवड निर्माण झाल्यामुळे होतो. काय हो? सख्या भावाला सख्खा भाव सोडत नाही, लुटतो. कुणाला? सख्या भावाला सुद्धा लुटायला कमी करत नाही. कशासाठी? फक्त ह्या खाणे पिणे आणि इंद्रिय सुखासाठी. सख्यांना सुद्धा कोणी सोडत नाही, फसवायला कोणी. इतर सोडूनच द्या. आता आपण रिअल परिस्थिती बघतोय. सख्या भावाला पण काय हो, माणूस काय करतोय? फसवतोय, त्याची संपत्ती लुबाडतोय. हे कशामुळं? जडत्व, जडवादामुळे. हे सगळं कशामुळं घडतंय? खाणे पिणे व इंद्रिय सुख घेणे ही माणसाची काय झाली हो? स्वार्थ भावना झाली. त्यामुळं त्याला काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही. हेच त्यांना काय वाटतं हो? सगळं उच्च परी वाटत असतं. याचा अर्थ असा नाही की धन मान इंद्रिय सुख नको आहे, हे सोडा असे मी सांगत नाही, तर त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. म्हणजे कोणाला त्रास होऊन कोणाचं लुबाडून असं घेऊ नका, असं कोण म्हणतात? संतांनी, संत तुकारामांनी सांगितलंय. याचा अर्थ असा नाही की हे सगळं सोडून द्या. घ्या, पण काय हो? कमवा, कष्टाने कमवा, शरीर निरोगी बनवा. कारण निरोगी शरीर असेल प्रत्येकाचं तरच ही देशाची काय आहे हो? सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तर काय हो? निरोगी शरीर. आणि ही शरीरच जर काय हो नष्ट झाली तर काय होणार आहे? धनमान व इंद्रिय सुख ही तर मनुष्याची शोभा आहे. अनिष्ट परिणाम अतिरेकामुळे होतो. अतिरेक, अतिरेक. मला हे भौतिक सुख मिळालं पाहिजे. मी आज माणूस समाधानी आहे का हो? नेहमी माणसानं काय करावं? पाठीमागं बघावं. काय करावं? पाठीमागं बघावं. समर्थांनी पण हेच सांगितलंय. काय हो? आता सायकलवर चाललाय, सायकलवर चाललाय, सायकलवर सायकलवर जाणारा माणूस का दुःखी आहे? तर त्याच्या पुढं कोण चाललाय? मोटरसायकलवाला चाललाय. परंतु सायकलवाल्यानं एक विवेक घ्यावा की पाठीमागं एक चालत माणूस चाललाय. आपल्याला सायकल आहे. मोटरसायकलवाल्याला काय वाटतं हो? त्याला दुःख का होतं? का तर शेजारचा 4 व्हीलरमध्ये चाललाय. 4 व्हीलर दिली तरी तो समाधानी आहे का? नाही. 4 व्हीलर दिली तरी तो काय म्हणतो? हो, 4 व्हीलरमध्ये पण प्रकार आहेत. माझी बघितली तर 2.5-3 लाखाची काय आहे 4 व्हीलर आहे. तो 25-30 लाखाच्या काय गाडीमध्ये फिरतोय, म्हणून ह्याला दुःख. आता ज्याला 25-50 लाखाची गाडी ज्याच्याकडे आहे तो सुद्धा दुःखी आहे. का हो? का तर दुसरा हेलिकॉप्टरमध्ये फिरतोय. हेलिकॉप्टरमध्ये फिरणारा सुद्धा काय आहे? दुःखी आहे. का तर दुसरा विमानामध्ये फिरतोय. स्वतःच्या जेट विमान आहेत स्वतःची काही लोकांकडं. म्हणजे काय हो? प्रत्येक मनुष्याला कितीही मिळालं, देह इंद्रिय सुख नको आहे असं नाही. समर्थ म्हणता घ्या. संत परंपरा म्हणते, मी काय म्हणत नाही की सगळं टाकून द्या, पण काय असावं? पोटापुरता लोभ असावा. अतिरिक्त माणसाने नेहमी पाठीमागं बघावं. विमानात जाणाऱ्या माणसाने हेलिकॉप्टरवाल्या माणसाकडे बघावं. हेलिकॉप्टर आणि विमानातलं तरी काय सुखात आहे का? त्याला वाटतं माझ्या 7 पिढ्यांनी काय हो विमानात फिरलं पाहिजे, म्हणून तो अट्टास करत असतो. म्हणजे हे सगळं आलं कुठं?
जडवाद हे कुठं आलं सगळं? जडवाद. ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणारे बैल नीट सरळ रस्त्याने चालले व हाकणाराने चालवले तर इच्छिलेल्या गावी गाडी सुरक्षित पोहोचते. काय हो, काय सांगितलाय भाग? सॉरी. बैलगाडी ओढणारे बैल नीट सरळ रस्त्याने चालले व हाकणाराने चालवले व्यवस्थित तर आपण इच्छिलेल्या गावी गाडी काय होते व सुरक्षित पोहोचते. आता गाडी चालू असताना गाडीवान झोपला व झोपी गेला व रस्ता सोडून गाडी नेऊ लागले तर गाडी खड्ड्यात जाऊन तिची काय होईल व मोडतोड होईल आणि इच्छित स्थळी जाता येणार नाही. त्याप्रमाणे देहरूपी गाडीला इंद्रियरूपी बैल जुंपले असताना व बुद्धिरूपी हाकणारा गाडीवान जर बैल बेशिस्त चालवू लागेल किंवा बैलांचा अतिरेकपणा डोळ्याने पाहत राहील तर जीवरूपी मालक व देहरूपी गाडी या दोहोंचाही नाश होईल हे पक्के ध्यानात ठेवावे. धन मान व इंद्रिय सुखाची ज्याप्रमाणे स्वतःला जरुरी आहे त्याप्रमाणे दुसऱ्यालाही त्याची आवश्यकता आहे. याच करिता दुसऱ्याच्या धनाचा व मानाचा अपहार करू नये. बघा काय सांगितले? दुसऱ्याच्या धनाचा व मानाचा काय करू नये, हिसकून घेऊ नये कुणाचं. कारण प्रत्येकाला काय असते हो, गरज असते. त्या धन मान आणि इंद्रिय सुखाची काय आहे, सर्वांना गरज आहे. म्हणून त्याच्या वाटणीचं तू हिसकावून घेऊ नको. ही समतेची वागणूक आहे. म्हणून प्रत्येकाने त्याकडे लक्ष देण्याची काय आहे हो, जरूर आहे. काय हो, असं निरूपण सांगायला गेलं तर भरपूर सांगितलंय. संत तुकारामांनी काय हो, भरपूर असं ह्या मानवतावादीमध्ये त्यांनी अभंग लिहिलेत बघा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती जन्म. कर्म धर्म त्याचे झाला नारायण, त्याचेची पावन तिन्ही लोक. वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपासी. अत्यंजादी योनी तरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाट झाली. काय हो सांगितलंय? कोणी सांगितलंय की वर्णाभिमानानं कोण तरलंय? सांगा बरं अजूनपर्यंत. जातीचा काय करतात, ज्याला खूप काय आहे, अहंकार आहे, हे तरलेत का तेवढं दाखवा. वैश्य तुळा धार गोरा तो कुंभार. बघा, तुळाधार वैश्य असून सुद्धा काय हो, तरला. गोरा तो कुंभार, धागा हा चांबार रोहिदास. बघा काय सुंदर ओवी दिलेली आहे. कबीर मोमीन लतीब मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभदू हरीचे पायी. बघा हरीचे पायी कोण कोण आले? कुणी जाती धर्माचा आहे का हो? एका वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक विष्णूचे काय झाले, दास झाले. ते कोण सांगते? संत तुकारामांच्या ह्या ओव्या आहेत, हे अभंग आहेत. काही ठराविक अभंग घेतलेले आहेत. कानो चोखा मेळा बंका जातीचा महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. नामयाचा जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी राव तिये सवे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, तारिले पतित नेनो किती. किती सुंदर भाग दिलेला आहे. काय हो, किती सुंदर दिले हो. सामाजिक एकसंघपणा कुठे आहे? फक्त आता सध्या कुठे आहे हो? पंढरपूरमध्ये दिसा. बघायचं असेल की तुम्हाला काय हो, आमची समता जर बघायची असेल तर कुठं बघा, त्या पंढरपुरामध्ये बघा. सगळे लोक काय येतात हो, तिथं एकत्र येतात आणि विष्णूचं काय करतात, नामस्मरण जयघोष करतात. म्हणून तर काय हो, संत तुकाराम जयंतीनिमित्त काय केलंय, आज निरूपण केलंय. अजून आपण पुढं अभंगावरती पण कधी करूया.